नमस्कार, सावीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत स्ट्रीट साइड तवा पुलाव रेसिपी। हे तांदूळ पहिले तर 2 ते 3 वेळा चांगल्या पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवून त्यावर आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि आपले हे जे अख्खे मसाले घेतलेले आहेत ते त्यामध्ये ॲड करणार आहोत। या अख्ख्या मसाल्यांमध्ये मी 2 तमालपत्र घेतलेली आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा आणि 1 मसाला फूल घेतलेला आहे। आता इथे आपण आपले तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा तूप ॲड केलेला आहे। आता यामध्ये आपण आपले जे अख्खे मसाले घेतलेले आहेत ते आपण टाकून घेणार आहोत। आता आपला जो भात आहे तो इथे शिजत असतानाच आपण आपल्या भाज्या ज्या आहेत त्या कापून घेणार आहोत। भात शिजत असतानाच आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला हा जो राईस आहे तो इथे शिजून तयार झालेला आहे आणि छान सुटसुटीत झालेला आहे। आता आपल्या तवा पुलावसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी तुम्हाला दाखवून घेते आहे। इथे मी घेतलेली आहे 1 शिमला मिरची, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, 1 छोटी वाटी फरसबी कापून घेतलेली आहे, 1 छोटी वाटी गाजर घेतलेला आहे कापून, थोडा फ्लॉवर घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे थोडे आलं आणि लसूण जे आहे ते बारीक कापून घेतलेला आहे। इथे 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता सर्वप्रथम तुमच्याकडे जर मोठा तवा अवेलेबल असेल तर तुम्ही आपल्या तवा पुलावसाठी तो वापरा। यामध्ये मी आता 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। आपलं जे आलं लसूण बारीक केलेलं आहे ते ॲड करणार आहोत। इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापरही करू शकता। यावर आपण ज्या आपल्या भाज्या बारीक चिरलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहोत। आता या आपल्या कापलेल्या भाज्यांबरोबरच आपण थोडे मटर सुद्धा टाकून घेणार आहोत। आपण एक अर्धा चमचा हळद घेऊया, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट घेणार आहोत, अर्धा चमचा आपली धने जिरे पावडर घेऊया, अर्धा चमचा आपला गरम मसाला घेणार आहोत। इथे आपण थोडी आपली कोथिंबीर जी आहे ती टाकून घेणार आहोत आणि या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्या ह्या भाज्या 1 ते 2 मिनटं आपण परतल्यानंतर मी थोडंसं पाणी हातावर घेऊन या भाज्यांवर असं शिंपडून घेणार आहे आणि या भाज्या पुन्हा वाफेवर शिजू देणार आहे। ज्यासाठी मी इथे एक झाकण ठेवणार आहे आणि ह्यांना 1-2 मिनटासाठी शिजू देणार आहे। आता आपल्या या भाज्या ज्या आहेत त्या इथे छान शिजल्यानंतर आपण यामध्ये आपला जो राईस शिजवलेला आहे तो ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। असा आपला हा झटपट बनणारा आणि सर्व भाज्यांनी पौष्टिक असा असलेला स्ट्रीट साइड तवा पुलाव बनून तयार झालेला आहे।